नमस्कार मित्रांनो. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि थ्रू आउट द लाईफ काही गोष्टी मी शिकलो तर मला असं वाटतं की तुमच्याशी शेअर कराव्यात. सो आज आपण दोन महत्त्वाच्या गोष्टीवर अगदी सोप्या शब्दामध्ये बोलणार. एक की आपण प्रेझन्स माइंडमध्ये कसं राहायचं, ओके, आणि स्वधर्म म्हणजे काय. या दोघांचं इंटरलिंक आहे एकमेकांशी. प्रेझेन्स माइंड म्हणजे खूपदा आपल्याला असतं ना की आपल्याला खूप टेन्शन असतं कामामध्ये आणि आपण स्ट्रेस, आजकाल नवीन वर्ड आहे, स्ट्रेसमध्ये जातो. तो स्ट्रेसमध्ये का जातो, त्याचं कारण, व्हॉट इज द रिझन ऑफ की स्ट्रेस होतो, डिप्रेशन होतं, त्याचं कारण काय असतं. तर पहिल्या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देईन की स्ट्रेसचं मूळ कारण असतं आपण ठेवलेल्या अपेक्षा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बाहेरच्या गोष्टी कंट्रोल करू शकत नाही. आपण आपल्या गोष्टी कंट्रोल करू शकतो, आपला स्वभाव कंट्रोल करू शकतो, आपला रिप्लाय कंट्रोल करू शकतो. पण समोरच्या व्यक्तीने कसं वागायला पाहिजे, समोरची परिस्थिती काय असायला हवी, हे आपल्या नियंत्रणामध्ये नसतं. त्याच्यामुळे स्ट्रेसचं मूळ कारण आहे की एक्सपेक्टेशन. आणि एक्सपेक्टेशन कशाशी जोडलेलं आहे की आपण एखादी क्रिया केल्यानंतर त्याच्यातून येणारा रिस्पॉन्स म्हणजे रिझल्ट. म्हणजे आपण एखादं काम केलं की आपल्याला त्याचं जी अपेक्षा असते, फळ असतं, ते फळ असंच मिळायला हवं, हा जो हट्ट असतो. आणि त्याला आपण सोप्या इंग्लिशमध्ये एक्सपेक्टेशन म्हणतो. आणि ते जर आपल्याला नाही मिळालं तर आपल्याला त्याचा त्रास होतो. त्याच्यासाठी गीतेमध्ये एक बेसिक स्टेटमेंट आहे की तुम्ही तुमचं कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. हे आनंदी राहण्याचं बेसिक तत्त्व आहे. सो बेसिकली, पण हे कसं काय, म्हणजे जनरली हे कसं काय साध्य करता येईल, याच्यासाठी तर साधना करावी लागेल, हे करावे लागेल, असा खूप मोठा प्रश्न पडू शकतो. मेडिटेशन करावं लागेल. तर बेसिक फंडामेंटल आहे की हे सगळं करायची गरज नाही. सोपं आहे फार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं पॅशन शोधायला हवं. नाव कम टू द स्वधर्म. तर स्वधर्म म्हणजे काय? स्वधर्म, परधर्म याच्या आपण शब्द ऐकले असतील. स्वधर्म याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण जन्म घेतो, आपण मोठे होतो, तेव्हा आपल्याकडे एक काही विशेष गोष्ट असते जी देवाने प्रत्येकाला या जगामध्ये जगण्यासाठी दिलेली आहे. ती विशेष गोष्ट, ती विशेष आवड किंवा तो विशेष इंटरेस्ट आपण शोधायला हवा. जरी तुम्ही 40चे असाल, 45चे असाल, तुम्ही म्हणत असाल की नाही माझं सगळं आयुष्य गेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही मरेपर्यंत ती विशेष गोष्ट, विशेष इंटरेस्ट इन दॅट मीन्स तुमचं पॅशन शोधत राहा. आणि ज्या दिवशी ते आपल्याला सापडेल तेव्हा ते आपण झोकून देऊन काम करायला हवं. आणि जेव्हा आपल्याला ती विशेष आवड किंवा विशेष गोष्ट आपल्याला सापडते, म्हणजे आपला स्वधर्म आपल्याला सापडतो, त्यावेळेस ती गोष्ट करताना आपण जो अनुभव घेतो त्याच्यात आपल्याला आनंद होतो. एखाद्या गायकाला गाणी गाण्यामध्ये आनंद असतो, एखाद्या क्रिकेटरला क्रिकेट खेळण्यामध्ये आनंद असतो, एखाद्या व्यक्तीला बोलण्यामध्ये आनंद असतो. ती गोष्ट करताना आपल्याला आनंद येतो. ज्या अर्थी ती गोष्ट करताना आपल्याला आनंद होतो, त्या अर्थी त्या गोष्टीचा येणाऱ्या रिझल्टची आपल्याला पर्वा नसते. मग आता विचार करा की जेव्हा आपल्याला रिझल्टचीच पर्वा नाही आहे, आपला एक्सपेक्टेशन 0 झालेला आहे, मग आपल्याला दुःखच होणार नाही. तुम्ही सतत प्रेझन्समध्ये राहाल. तुम्ही जी गोष्ट करतात त्याच्यात नाविन्य करत राहाल, नवीन नवीन आयडियाज शोधत राहाल की ती गोष्ट अजून आनंदमयी कशी करता येईल, अजून चांगली कशी करता येईल. सो फर्स्ट ऑफ ऑल, जेव्हा तुम्हाला तुमचा स्वधर्म कळतो, तुमचं दुःखही कमी होतं, तुम्ही सुखी फील करता. आणि प्रत्येक गोष्टी ही पैशाशी रिलेट करू नका. त्या गोष्टीला पैसे मिळाला तर सुखी राहू शकतो, नाही, काही गरज नाही. किंबहुना आपण एखादं काम करू शकतो पैशासाठी. पु ल देशपांडेसुद्धा काम करायचे, पण त्यांनी त्यांची आवड जोपासली होती. तर तुम्ही तुमची आवड शोधत राहा आणि जेव्हा तुम्हाला तुमची आवड मिळेल ती गोष्ट करता ज्यातून तुम्हाला त्याचा आनंद मिळेल. दुसरा विषय आहे की स्पिरिच्युअलिटी. म्हणजे आपण हिंदुनिझममध्ये म्हटलं जाते की आपण आपलं सगळे टेन्शन्स एका पॉवर्सवर दिले पाहिजे. अनदर पार्ट आहे, आपण त्याच्यावर कधीतरी बोलूयात. आजचा टॉपिक एवढाच आहे की तुम्ही तुमच्या एक्सपेक्टेशन्स 0 किंवा कंट्रोलमध्ये ठेवा किंवा ठेवू नका. आणि सेकंड, तुम्ही तुमचा स्वधर्म शोधत राहा. अजून मिळाला नाही, शोधत राहा, कीप फाइंडिंग. आणि ज्या दिवशी तुम्हाला तो मिळेल तेव्हा तो करा.